फ्रेंड्स, मी आज शेवगा तोडायला आली आहे. तुम्हाला पण खायचे का? या तुम्ही पण. हे बघा. तर फ्रेंड्स, आपण हे झाड तुम्ही जे बघताय ते ह्याला 2 वर्ष झाले लावून आणि तर चांगलंच मोठं झालेलं आहे. आणि जसं की तुम्हाला दिसत असेल, शेंगा पण चांगल्याच लागलेल्या आहेत, अगदी वरपर्यंत आहेत. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला आता शेवगा या खायला मिळणार आहे, तीच खूप मोठी गोष्ट आहे. कारण आपण लावलेलं झाड त्याचे फळं किंवा भाजी जे आपण तोडून खातो त्याच्यात मजाच काही वेगळीच असते, हो की नाही? आणि आता सगळ्यांनाच आपल्याला माहिती आहे की ह्याचं शेवगा किंवा ज्याला आपण ड्रमस्टिक म्हणतो त्याचं इम्पॉर्टन्स काय आहे ते आपल्या सगळ्यांनाच माहीत पडलेलं आहे. सगळ्यांनाच म्हणजे आपल्याला हेल्थ बेनिफिट्स किती, त्याच्यात सगळ्यात जास्त कॅल्शियम असतं. आणि कसं होतं की शहरात जे राहतात त्यांना फक्त ह्या शेंगा खायला मिळतात आणि जे आपण गावाकडे राहतो त्यांना हे फुलं, या फुलांची भाजी किंवा भजी करता येते. पानांचं पण आपण भाजी करू शकतो. त्यामुळे आणि आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे की याचं जे डिंक आहे ते सुद्धा आपण त्या डिंकाचं सुद्धा डिंक लाडू करू शकतो. त्यामुळे याचं पूर्ण झाडाचंच आपल्याला उपयोग पडत असतं हे झाड. त्यामुळे आता आपण शेंगा हार्वेस्ट करणार आहोत शेवगाचे. आणि आता चला बघूया आता किती मिळतात आपल्याला शेवगाच्या शेंगा ते. नमस्कार. ह्या शेवग्याच्या शेंगा काढायला लागलो आहे आम्ही आणि हे खाण्यासारखे आलेत. आणखीन हे सगळ्यांना, लहान मुलांना, मोठ्या वयस्कर लोकांना खाण्यासारखं एक वनस्पतीचं हे झाडं, आपलं पाला आणि शेंगा आहेत, खाण्यासारखं आहेत. आणि फुलं बी आहेत, भरपूर आता येतील. ह्याचा उपयोग म्हणजे सगळ्यांना भाजी करता येतं आहे, पुन्हा ही फुलांची भजी करता येतं आहे. आणखीन हे म्हणजे वनस्पतीचं आहे, समजून राहावा. आणि कॅल्शियम आहे ह्याच्यामध्ये. चला आता ही शेवगा काढून घ्यायची आहेत, वरपर्यंत आहेत आणि ते काढावं लागेल आता काठीने. आणि हे बघा, काढून झाल्यावर तुम्ही बी या खायला. एवढ्या शेंगा मिळाल्या, कालवण करायचं आहे संध्याकाळी. आता काढून घेतलेल्या शेंगा आहेत, आमटी करायचं आहे आणि छानपैकी मस्त कालवण होईल. आणखीन हे 2 निबार शेंगा झाली. या 2 हे बघा, ह्या 2-3 असं आपण काढताना असे निबार झाल्या होत्या त्या. म्हणजे आणखीन थोडे दिवस ठेवले असते तर ह्याच्या मस्त बिया आपल्याला मिळाल्या असत्या. पण काय हरकत नाही, आपण वरच्या अजून असं वर पण अजून आहेत थोड्या कोवळ्या आपण ते अजून ठेवलेत. अजून त्या काही तयार झालेल्या नाही आहेत आणि त्या काढताना ह्या पडल्यात, काय हरकत नाही. पण ह्याची तर आपण काय भाजी बनवणार नाही. बघूया, ह्याचा जर गर निघाला तर मग याचा आपण सूप बनवणार आहोत. आणि या ज्या शेंगा आहेत ह्या आमटी करण्याच्या बेताच्या आहेत. त्यामुळे आता आपण मस्त अशी झणझणीत ह्याची आमटी करून त्याचा स्वाद घेणार आहोत. तर या तुम्ही पण खायला. मग ॲज युजल जसं सुहानी म्हणते तसं शेवग्याची झणझणीत आमटी खायला या तुम्ही बी. आमची जरी हे शेवग्या शेंग आवडत आमची जरी
शेवग्याची आवडत असेल, कालवण आवडत असेल, झणझणीत आमटी खायला या तुम्ही बी. आणि आमचे जर व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.